नमस्कार, मी वागणीकर योगेश आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज मी आहे केळव्या बीचला आणि आजचं जे वातावरण आहे खूप छान आहे। समुद्राच्या बाजूलाच आहे आणि वातावरण खूप खतरनाक वातावरण आहे आणि दुपारचे वाजलेले आहेत 2-2:30 वाजलेत आणि हे समोर आहे शीतला देवी मंदिर, जे बरोबर बाजूलाच आहे, दर्याच्या बाजूलाच आहे, केळव्या बीचच्या बाजूलाच आहे। आणि याच्या पाठीमागे एक हॉल आहे, तिथे माझ्या बहिणीचं सध्या लग्न चालू आहे। तर आपण तुला बोललो जरा फेरफटका मारूया। तर इथे हा रस्ता जातो बाजूलाच, जो सरळ केळव्या बीचला जातो आहे आणि साईडला राईट साईडला बाईकची पार्किंगसुद्धा अवेलेबल आहे। छोटी छोटी दुकानं आहेत, जिथे तुम्ही खाण्यासाठी येऊ शकता। कोणत्याही प्रकारचं काय टेन्शन नाही इकडे आल्यानंतर खाण्यापिण्याचं। छोटे छोटे स्टॉल आहेत इथे। मित्रांनो बघाल तर इथे कारची पार्किंगसुद्धा आहे आणि पे अँड पार्क आहे इथे। जास्त अमाऊंट नाही आहे त्या पे अँड पार्कची। तर आता आपण आतमध्ये जातो आहे इथे गेटमध्ये। तर आहे ना, दोघं आहेत मी? हो दोघं आहेत। किती तिकीट आहे? 5 रुपये एकाचे 5 आहेत ना? अजून द्या नाही द्या। ओके, थँक्यू सो मच। सो इथे मित्रांनो लॉकर रूमसुद्धा अवेलेबल आहेत तुम्हाला जर कोणत्या वस्तू वगैरे ठेवायच्या असतील तर। आणि इथे तुम्ही बघाल तर एंट्रीलाच लहान मुलांचे खेळणी वगैरे आहेत आणि खूप मस्त भारी आहे लहान मुलांसाठी एंटरटेनमेंट असा एक बीच आहे हा। आणि इथे तुम्ही बघाल तर करवंद, बोरं सुकलेली आहेत आणि इथे आंबा आहे, परत इथे स्टार आहे जे तुरट लागतो आणि चिक्की आहे, त्याच्यानंतर लहान मुलांचे खेळणे आहेत आणि इथे आहे ताडगोळे आहेत ना। आजूबाजूला बघाल तर सगळे खेळणी आहेत। म्हणजे हा बीच जो आहे तो लहान मुलांच्या एंटरटेनमेंटसाठी खूप भारी आहे। आणि इथे बघाल ते सुरूची झाडं आहेत, लांब लचक नजर जाईल तिथपर्यंत झाडं आहेत इथे। आणि आता आपण थोडंसं पुढे जाऊया। हे बोंबील आहेत ना? वाटा 100 वाटा आहे। आणि हा अच्छा, हे करीचुकड आहे ना? आणि हे जवळा। सो मित्रांनो फायनली आपली एंट्री झाली आहे केळव्या बीचवरती आणि खूप क्लीन असं वातावरण आहे। थंडीचे दिवस चालू आहेत तरी दुपारीसुद्धा थंडी चालू आहे आणि दर्या खूप क्लीन आहे आणि खरंच खूप भारी वाटतं इथे। कारण का पैसे देऊन तुम्हाला आतमध्ये एंट्री करायची आहे आणि 5 रुपये तिकीट आहे। इथे 3 व्हीलर सायकल आहे, परत 2 सीटर सायकल आहे इथे अवेलेबल आहे। बनवलंय का सायकलला? मोटर वगैरे लावलेला? मोटर लावले, हे पेट्रोलचं आहे ना? पेट्रोल इंजिन आहे। हा, हे पेट्रोल इंजिन आहे ना? याला पण पेट्रोल आहे? हे चार्जिंग होते की पेट्रोल होते? कुठे पेट्रोल टाकायला कुठे? ह्याची टाकी ही आहे, ह्याची टाकी ही आहे। अच्छा, ह्याच्यामध्ये आहे का पेट्रोल? ह्याच्यामध्ये वाव, ह्याच्यामध्ये पेट्रोल आहे। पेट्रोल चालणारी सायकल। ही 3 सीटर सायकल, त्याला इथे टाकी दिली आहे पेट्रोलची, इथे मोटर लावली आहे खाली, खूप छान। 3 सीटर सायकल इथं रेंट आहे 100 रुपये, 2 राऊंड आहे तिथे आणि इथं 50 रुपये रेंट। काय बोलतात या गाडीला? काय बोलतात? ATV बाईक। ATV बाईक, ह्याचा काय रेंट आहे? 150 रुपये। 150 रुपये? कुठून कुठपर्यंत राऊंड आहे? त्या व्हाईट बॅग आहेत बघा समोर, समोरच्या व्हाईट बॅग, हा पुढच्या। अच्छा, 100 रुपये एका राऊंडचे? ही बघा बाईक आणि हिचं 100 रुपये राऊंड आहे। समोर एक हे आहे, व्हाईट बॅगा लावल्यात, नेक्स्ट पुढची 2 लावले, पुढची जी बॅग आहे तिथपर्यंत यायचं रिटर्न। 100 रुपये याचं रेंट आहे एक राऊंडचं। हे गाडीचं नाव काय रे?
काय गाडीचं नाव हा नाही माहिती. 4x4 गाडी समजा फक्त हां का काय भाड्याचं रेट 50 रुपये एक लहान मुलांसाठी 50 कुठपर्यंत जाते? हा झेंडा दिसतो मुंबई इंडियन्सचा इकडे लावला आहे. हा तो समोरला. इथे ETV बाईक्स आहेत, परत सायकल 3 सीटर आहेत, 2 सीटर सायकल आहेत जे तुम्हाला रेंटवरती तुम्हाला चालवायला मिळेल आणि फुल एंटरटेनमेंट लहान मुलांसाठी, परत मोठ्या माणसांसाठी जे पिकनिकला येते त्यांच्यासाठी फुल एंटरटेनमेंट आहे. इथे घोडागाडी आहे, तुम्हाला राईड्स मिळेल याच्यावरती. घोड्याची राईड किती आहे हो? एकाची 30, दोघं तिघं असले की 100? दोघं तिघं असले की 100 आहे. ओके. कुठून राईड्स मारणार? हां पाण्यातून एंट्री. एकाचे 30 रुपये आणि तिघं चौघं जर असतील तर टोटल 100 रुपये घेणार आणि पाण्यातून राईड्स मारणार. हे बघा बघा चाललं आहे पाण्यामधून. इथे छोटे छोटे स्टॉल आहेत आणि पाणीपुरीचा स्टॉल आहे. त्याच्या इथे सिटिंग अवेलेबल आहे बसण्यासाठी. आणि इथे लहान मुलांना खेळण्यासाठी एक राऊंड गाडी आहे, त्याला तर नाव माहीत नाही मला, पण आपण राऊंड गाडी बोलू त्याला. तर इथे छोटे छोटे स्टॉल आहेत, पाणी आहे अवेलेबल, चॉकलेट्स वगैरे सर्व छोटे छोटे स्टॉल आहेत, खूप भारी आहे. आणि इथे मित्रांनो जम्पिंग गेम आहे लहान मुलांना खेळण्यासाठी आणि ते पण लहान मुलं खूप एन्जॉय करतात या निसर्गाच्या सानिध्यामध्ये. भारी आहे. आणि पुढे तुम्ही बघाल तर एक होडी आहे लहान मुलांना खेळण्यासाठी. आणि इथे मित्रांनो सुरूची झाडं आहेत, खूप भारी आहे, नजर जाईल तिथपर्यंत मोकळं रान आहे. आणि इथे फॅमिलीसकट तुम्ही इथे येऊन एन्जॉय करू शकता. खूप भारी. इथे कोणत्याही प्रकारचं पोलिसांचं प्रेशर नाही आहे किंवा दबाव नाही आहे. इथे KGN कॅटरर्स रेस्टॉरंट आहे, तिथे फूड अवेलेबल आहेत, व्हेज नॉनव्हेज, त्याच्यानंतर चायनीज. पण मला आतमधली गर्दी बघता मला असं वाटतं की जास्त चायनीजची गर्दी आहे. आणि तुम्ही बघाल तर इथे खूप गर्दी आहे. म्हणजे केवळा बीच मित्रांनो खूप फेमस आहे. त्याच्यानंतर इथे हिवा खानावळ आहे, तिथे तुम्हाला पूर्ण गावठी गावरान पद्धतीने तुम्हाला इथे जेवण मिळेल, फूड मिळतील तुम्हाला इथे. त्याच्यानंतर इथे बरेच थाली आहेत, व्हेज नॉनव्हेज. त्याच्यानंतर तुम्ही इथे लिस्ट बघू शकता इथे. परत चहा नाश्ता, पोहे सकाळचा नाश्ता वगैरे सुद्धा अवेलेबल आहे. आपण मित्रांनो थोडं त्यांच्याशीच आपण थोडंसं बोलूया आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ की ते काय काय प्लेट्स अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर सिटिंग बसण्यासाठी पण अवेलेबल आहे इथे. तर आपण त्यांच्याकडून मित्रांनो थोडंसं जाणून घेऊ. मावशी तुमच्याकडे काय काय मिळतं हो? चिकन थाळी, फिश थाळी. अच्छा. आणि मटण मिळतं. अजून काय? भाकरी वगैरे मिळते? तांदूळ भाकरी. अच्छा. गव्हाच्या चपात्या. ओके गव्हाच्या चपात्या. आणि मच्छीमध्ये पापलेट, सुरमई, कोलंबी, बोंबील सगळे मच्छी असतात. सगळे मच्छी असतात काय? ओके. आणि चिकनची थाळी कशी आहे? चिकनची थाळी 150 रुपये थाळी आहे. 150 रुपये. त्याच्यात भाकरी, चिकन ग्रेव्ही, भात. अच्छा. ओके. सोलकढी पण असते. सोलकढी पण असते का? हां हां. आणि जसं असते, चिकन भुजिंग असते. चिकन भुजिंग ते पण असते का? मग आपले आमलेट पाव, भुर्जी पाव. हो काय? आमलेट पावचं काय रेट आहे? आमलेट पाव ते 80 रुपये डबल. 80 रुपये डबल आहे. भुर्जी. आणि मटण वगैरे मिळतं? हां मटण थाळी 250 रुपये थाळी. 250 रुपये थाळी मटणची. ओके. आणि रेट आपले तेवढे राहतात की बदलत असतात रेट? रेट बदलत असतात, मच्छीप्रमाणे बदलत असतात असं. अच्छा. चिकन मटनचे ठराविक. अच्छा. ओके ओके ओके. थँक्यू. तर मित्रांनो केळवा बीच आपला फिरून झाला आहे आणि इथे येण्यासाठी तुम्हाला तिकडून शेअरिंग रिक्षा आहे, 30 रुपये शेअरिंग आहे, जाण्यासाठी तुम्हाला अवेलेबल आहे. तर केळवा बीच कसा वाटला मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा आणि आपण भेटू पुढच्या एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तो पण बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या.